सोलापुरातील ब्रेन शैक्षणिक सल्ला व समुपदेशन केंद्र आणि लायन्स क्लब सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 मे रोजी दुपारी 3 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। ही माहिती शलाका कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये योग्य शाखा आणि करिअर निवडीबाबत मोठी उत्सुकता आहे। या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात मेडिकल, इंजिनिअरिंग, IT, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सिक्युरिटी, फायर इंजिनिअरिंग, पत्रकारिता, आर्ट्स, कॉमर्स अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि करिअर समुपदेशनाबाबतही माहिती दिली जाणार आहे। मेळाव्याचे उद्घाटन पंडित समीर दलाल यांच्या हस्ते होणार असून प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे। विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा लाभ घेत तज्ज्ञांकडून शंका समाधान करून घ्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। पत्रकार परिषदेला किरण कुलकर्णी उपस्थित। ब्रेन शैक्षणिक सल्ला समुपदेशन केंद्र सोलापूर आणि लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो या दोन्ही संस्थांच्या वतीनं आम्ही जो रविवारी 17 तारखेला डॉक्टर फडकुले सभागृहामध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरारी मार्गदर्शन मेळावा घेणार आहोत। त्याच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी प्राध्यापक किरण कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। या ठिकाणी व्यासपीठावर माझ्याबरोबर सौ शलाका किरण कुलकर्णी, अध्यक्ष ब्रेन शैक्षणिक सल्ला व समुपदेशन केंद्र, सौ अर्पिता किरण कुलकर्णी, उपाध्यक्ष ब्रेन शैक्षणिक सल्ला समुपदेशन केंद्र, श्री विश्वनाथ आवटे, अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर मेट्रो आणि माझ्यावर माझे सहकारी श्रीमती वैशाली ताटी मॅडम, सौ अर्चना सलवारू, सौ लक्ष्मी काळे मॅडम, कुमारी प्रतीक्षा दुर्लेकर, आमचे इव्हेंट मॅनेजर श्री सोमनाथ पवार, माझे सहकारी वैभव सुतार आणि तल्ला हमीद, आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आहे। नुकताच 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि पुढे भवितव्य कोणत्या प्रकारे आपण करायचं याच्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची बरीचशी धावपळ, माहिती घेणं वगैरे चालू असताना आमचा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळा एकतर मोबाईलवर गुगल, यूट्यूबच्या साहाय्याने किंवा 10 मित्र एका दिशेला चाललेले आहेत किंवा सध्या औद्योगिक क्षेत्रात वातावरण असं आहे, असं थोडंसं भ्रामक कल्पनाने विद्यार्थी घाई गडबडीत ॲडमिशन घेऊन टाकतात। संस्थाही अतिशय आक्रमकपणे स्वतःची जाहिरात करत असतात, तर बऱ्याच वेळा विद्यार्थी स्वतःची क्षमता आणि आवड न लक्षात घेता एक गडबडीत प्रवेश घेऊन टाकतात आणि त्यामुळे माझं जे ब्रेन शैक्षणिक सल्ला आणि समुपदेशन केंद्र आहे 12 वर्षापासून आपण चालवतो आहे, 33 वर्षाचा आमचा शैक्षणिक अनुभव आहे। त्या अनुभवातून थोडंसं आमचं असं मत पडलं की विद्यार्थ्याची प्रॉपर क्षमता आणि आवड याचं मनोवैज्ञानिक विश्लेषण करून त्याची कल, क्षमता लक्षात घेऊन जर त्याला कोणत्या दिशेला जायचं, कोणत्या शाखेला जायचं, कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचं हे जर व्यवस्थित त्यांना विश्लेषण करून दिलं आणि त्याप्रमाणे ॲडमिशन घ्यायला, अभ्यास करायला मदत केली तर विद्यार्थ्याचं भवितव्य अतिशय यशस्वी होतं, त्याच्यामध्ये चूक होत नाही। विचार न करता ॲडमिशन घेतली तर पुढे जाऊन तो कुठेतरी अडकू शकतो।